वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 6वीचा इतिहासाचा 6वा पाठ जनपदे आणि महाजनपदे. या लेसनचा फर्स्ट पार्ट आज आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा लेसन आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनेलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर आपण आज जनपदे आणि महाजनपदे पाहणार आहोत. तर जनपदे म्हणजे काय? तर जनपदे म्हणजे त्या कालखंडामध्ये अस्तित्वात असलेली काही छोटी छोटी राज्ये आणि यातीलच काही जनपदे विकसित होऊन विस्तारून काय झालेले आहेत, महाजनपदे झालेली आहेत. म्हणजे जनपदांचं रूपांतर महाजनपदांमध्ये होतं. जसं की नगरांचं रूपांतर महानगरामध्ये होतं, त्याचप्रमाणे जनपदे ही महाजनपदे बनलेली आहेत. तर या नकाशामध्ये आपल्याला 16 महाजनपदे दिलेली आहेत. तर ही महाजनपदे कोणती आहेत हे आपण पाहू. त्यातील पहिले महाजनपद आहे कंबोज, त्यानंतर गांधार, त्यानंतर आहे कुरु, मत्स्य, शूरसेन, पांचाल, कोसल, मल्ल, वृज्जी, अंग, मगध, काशी, वत्स, चेदी, अवंती आणि अश्मक ही 16 महाजनपदे आहेत. यातील जी महत्त्वाची 4 महाजनपदे आहेत यांची माहिती आपण या लेसनमध्ये घेणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला भारताची वर्तमान बाह्य सीमा म्हणजे त्या काळी वेगवेगळी राज्ये होती, त्याच्यामुळे त्याची जी सीमा होती ती दाखवलेली नाही आहे. तर भारताची नकाशाची जी काही आत्ताची वर्तमान बाह्य सीमा आहे ती आपल्याला इथे दाखवलेली दिसत आहे. त्याचप्रमाणे आधुनिक शहर देखील दाखवलेलं आहे. तर दिल्ली हे इथे आधुनिक शहर आहे आणि दिल्ली हे त्या काळी कुरु या महाजनपदामध्ये येत होतं. आता पुढे जनपदे म्हणजे नक्की काय, तर ते आता आपण पाहणार आहोत. जनपदे साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होती. आता इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 या कालखंडामध्ये जी काही छोटी छोटी राज्य अस्तित्वात आली होती त्यांना जनपदे असं म्हटलं जात होतं. आणि हा कालखंड म्हणजेच वैदिक संस्कृतीच्या नंतर येणारा कालखंड आहे. तर ही जनपदे म्हणजे काय होतं, छोटी छोटी राज्य होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. तर ही जी काही जनपदे आहेत ही भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या म्हणजेच आजचा अफगाणिस्तान, या अफगाणिस्तानापासून पूर्वेला भारतातील बिहार, त्याचप्रमाणे बंगाल आणि ओडिशापर्यंतच्या प्रदेशामध्ये पसरलेली होती. त्याचप्रमाणे दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली आहेत. म्हणजे या जनपदांचा विस्तार किती जास्त झालेला आहे हे आपल्याला इथे दिसून येते. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता. आता अश्मक या जनपदाने महाराष्ट्रातील खूप काही भाग व्यापलेला होता हे आपल्याला इथे दिसत आहे. तर या नकाशामध्ये या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्याचा जो विस्तार आहे तर त्याच्यावरती आपल्याला अश्मक हे जनपद दिसत आहे. म्हणजे काय, तर आजचे महाराष्ट्र त्या काळी कोणतं जनपद होतं, तर अश्मक हे जनपद होतं. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात. तर ही जी काही जनपदे आपल्याला दिसतात ही नावे संस्कृत, पाली आणि अर्धमागधी या साहित्यामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजेच थोडक्यात या भाषेमध्ये आपल्याला ही जनपदांची नावे आढळून येतील. तर संस्कृत, पाली, अर्धमागधी या भाषेतील जे काही ग्रंथ, पुस्तके असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला या जनपदांची नावे दिसणार. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातून त्यासंबंधीची माहिती मिळते. आता फक्त संस्कृत, पाली किंवा अर्धमागधी साहित्यात आपल्याला ही जनपदे आढळतात का? नाही. तर ग्रीक इतिहासकारांनी म्हणजेच थोडक्यात ग्रीक साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला या जनपदांची माहिती मिळू शकते. त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती,
काहींमध्ये मात्र गणराज्य होते. आता काही जे जनपद होते त्याच्यामध्ये राजेशाही होती, म्हणजे राजाची सत्ता होती, तर काहींमध्ये मात्र गणराज्य म्हणजेच जसं की आता प्रजेचं राज्य आहे, तर अशी काही परिस्थिती त्या जनपदांमध्ये होती. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे. गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास संथागार असे म्हटले जाई. आता जनपदांमधील जे काही ज्येष्ठ व्यक्ती होते त्यांची परिषद होत होती, तर त्या परिषदेला गणपरिषद असं म्हणतात. आणि या गणपरिषदेचे जे सदस्य होते ते एकत्रितपणे चर्चा करायचे आणि त्यानंतर राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घ्यायचे. तर हे कुठे होत होतं? ज्या जनपदांमध्ये गणराज्य होतं. आणि अशा चर्चा ज्या सभागृहामध्ये होत होत्या तर त्या सभागृहाला संथागार असं म्हटलं जातं. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. प्रत्येक जनपदांची स्वतंत्र नाणी होती. आता गौतम बुद्ध जे आहेत तर ते शाक्य या गणराज्यातील होते आणि प्रत्येक जनपदांची स्वतंत्र नाणी होती. म्हणजे जसं की आता भारताचे चलन हे एकच आहे, पण तेव्हा प्रत्येक जनपदांची वेगवेगळी स्वतंत्र अशी राज्ये असल्यामुळे स्वतंत्र नाणी होती. आता पुढे आपल्याला महाजनपदे दिलेली आहेत. तर आपण 16 जी महाजनपदे पाहिली त्यातली 4 महत्त्वाची महाजनपदे इथे आपल्याला दिलेली आहेत. त्यातलं पहिलं महाजनपद आहे कोसल, त्यानंतर वत्स, त्यानंतर अवंती आणि नंतर आहे मगध. तर कोसल या महाजनपदाची माहिती आता आपण घेऊ. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. कोसल या महाजनपदाचा विस्तार हा हिमालयाच्या पायथ्याशी आणि नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध आहेत. आता कोसल हे जे महाजनपद होतं, म्हणजेच थोडक्यात जे छोटंसं राज्य होतं, त्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे म्हणजेच थोडक्यात शहरे प्रसिद्ध होती. श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. तर महाजनपदे ही थोडक्यात राज्यच आहेत हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रत्येक राज्याला जशी राजधानी असते तसंच महाजनपदाला देखील राजधानी असणार. त्यामुळे श्रावस्ती ही कोसल या महाजनपदाची राजधानी होती. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते. तर गौतम बुद्ध ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला तर ते श्रावस्ती जी या कोसल महाजनपदाची राजधानी होती, तर तेथील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ म्हणजेच खूप काळ राहिलेले होते. कोसलचा राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. आता कोसलचा जो राजा प्रसेनजीत आहे तर हा ज्या काळात होता तर त्याच काळामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध देखील होते, म्हणून समकालीन हा शब्द इथे वापरलेला आहे. कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले. आता कोसल हे जे राज्य महाजनपद आहे हे पुढे जाऊन मगध या राज्यामध्ये विलीन झाले. आता हे मगध राज्यामध्ये कशा प्रकारे विलीन झालं हे आपण पुढे पाहणारच आहोत. आता पुढचं महाजनपद आहे वत्स. तर वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता. वत्स हे जे महाजनपद आहे याचा विस्तार, याची सीमा जी आहे ती उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच आजचे अलाहाबादच्या आसपासचा जो प्रदेश आहे तेथे झालेला होता. कोसम म्हणजे प्राचीन काळचे कोशांबी नगर होय. आता कोशांबी हे नगर म्हणजेच थोडक्यात हे जे शहर आहे याला कोसम असे म्हणतात. तर हे जे शहर आहे हे वत्स या महाजनपदामध्ये होते. हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. आता वत्स या महाजनपदातील कौशांबी म्हणजेच कोसम हे जे नगर आहे हे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं त्या कालखंडात. कोशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते. आता गौतम बुद्ध जेव्हा बौद्ध धर्माचा प्रसार करत होते,
खूप लोकांना शिकवण देत होते, तेव्हा कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापारी जे होते त्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांसाठी म्हणजेच त्यांच्या शिष्यांसाठी 3 विहार बांधलेले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. आता गौतम बुद्ध ज्या कालखंडामध्ये होते तर त्याच कालखंडामध्ये वत्स या महाजनपदाचे जे राजे होते राजे उदयन, तर ते सुद्धा त्या कालखंडामध्ये होते. राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले. आता उदयन या राजानंतर वत्स महाजनपद याचं जे काही स्वतंत्र अस्तित्व होतं ते फार काळ टिकलं नाही, कारण अवंती महाजनपदाचा जो राजा होता त्याने हे वत्स हे महाजनपद हे राज्य जिंकून घेतले आणि पुढे हे अवंती या राज्यामध्ये विलीन झाले. आता पुढे आपण पाहणार आहोत अवंती या महाजनपदाची माहिती. तर मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते. आता हे जे अवंती हे प्राचीन महाजनपद आहे हे आजच्या मध्य प्रदेशातील माळवा या प्रदेशामध्ये विस्तारलेलं होतं. उज्जैनी म्हणजेच उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती. तर उज्जैनी म्हणजेच उज्जैन हे जे शहर आहे हे अवंती या महाजनपदाची राजधानी होती. तर उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. जसं राज्यांचे जे राजधान्या आहेत तर हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र असते, त्याचप्रमाणे या प्राचीन काळामध्ये देखील महाजनपदाची जी राजधानी होती ती त्या राज्याचे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्रच होते. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. तर अवंतीचा हा जो राजा आहे प्रद्योत हा देखील वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. तर अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध राज्यात विलीन झाले. तर अवंतीचा जो राजा आहे नंदीवर्धन याच्या काळामध्ये म्हणजे तो जेव्हा राजा होता तेव्हा अवंती ही मगध साम्राज्यामध्ये विलीन झाली. म्हणजे काय तर वत्स हे जे राज्य आहे हे अवंतीमध्ये विलीन झाले आणि नंतर अवंती हे मगध साम्राज्यामध्ये विलीन झाले. तर थोडक्यात आपण काय पाहिलं की कोसल, वत्स आणि अवंती हे जे तिन्ही राज्य जे आहेत ते कशामध्ये विलीन झाले, मगध या राज्यामध्ये विलीन झाले. तर पुढे आपण पाहणारच आहोत की मगध या साम्राज्याचा विस्तार कशा प्रकारे झाला, कशा प्रकारे ही जी मोठमोठी महाजनपदे होती ही या राज्यामध्ये या महाजनपदामध्ये विलीन झाली. तर बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते. तर आजचे बिहारची जी राजधानी आहे पाटणा, तर या ज्याला आपण आत्ता पटना म्हणतो, तर पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश त्याचप्रमाणे बंगालचा काही प्रदेश या प्रदेशांमध्ये हे प्राचीन मगध महाजनपद होते. राजगृह म्हणजेच राजगीर ही त्याची राजधानी होती. म्हणजेच राजगीर हे जे नगर आहे हे मगध या महाजनपदाची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता. आता महागोविंद हा वास्तुविशारद होता. म्हणजे काय तर थोडक्यात मोठमोठ्या वास्तू राजवाडे हा बांधायचा. तर महागोविंद याच वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता. तर बिंबिसार हा कोण होता तर मगध या राज्याचा राजा होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता. तर जीवक हा वैद्य म्हणजे थोडक्यात आता जसे डॉक्टर असतात तसे त्या काळी वैद्य होते. आता हे वैद्य जो जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता हा देखील बिंबिसारच्या दरबारात होता. बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते. म्हणजे काय तर बिंबिसार हा देखील गौतम बुद्धांचा अनुयायी होता. आता बिंबिसार या राजाच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या राज्यातील जी काही वैशिष्ट्ये होती ती आपल्याला इथे सांगितलेली आहे. जसं की जीवक हा प्रसिद्ध वैद्य असेल, महागोविंद हा वास्तुविशारद असेल, तर याच्याबद्दल आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. आता याच्या पुढे काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली.
त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले. आता काही जनपदे आहेत जी हळूहळू बलशाली म्हणजे शक्तिशाली होत गेली, त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या म्हणजे त्यांचे प्रदेश वाढू लागले. अशा जनपदे हळूहळू महाजनपदे म्हटले जाऊ लागली. कारण जनपदे ही जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांना काय म्हणतात? महाजनपदे. साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये 16 महाजनपदांचा विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. तर साहित्यातील उल्लेख म्हणजे जे काही वेगवेगळे ग्रंथ असतील, पुस्तके असतील, तर त्याच्यामध्ये पाहिल्यावरती असं लक्षात येतं की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये जी 16 महाजनपदे होती त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं. त्यातही कौसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली. तर जी 4 महाजनपदे ज्यांची आपण माहिती पाहिली, तर कौसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली, त्यांचा विस्तार होत गेला. आता यातील मगध हे जे महाजनपद आहे या साम्राज्याचा उदय कशा प्रकारे झाला आणि त्याचप्रमाणे मगध या साम्राज्याचा विस्तार कशा प्रकारे झाला हे आपण या लेसनच्या पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्यूशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.